हे मी काही इमेजेस आहेत ना आयडोग्रामवरून जनरेट करून ठेवल्या होत्या. ओके. तुमचं फक्त आता एकच स्क्रीन दिसतेय, पुढे काय चेंजेस केलेले दिसत नाहीये. बॅक जाऊन परत एकदा हे करा. आता विजिबल आहे सर स्क्रीन? हो हो. मी काय केलं होतं आधी 4-5 इमेजेस क्रिएट करून ठेवलं होत्या आयडिओग्रामवरून ओके. पोस्ट करण्यासाठी. हम्म. मग तशा त्या यूज करते मध्ये आधी म्हणजे ब्लॉग किंवा इमेज पोस्टिंगसाठी. पहिलं हे हेडिंग दिलं इथं सिलेक्ट करून, पहिलं जे आपल्याला काय टाकणार आहे मी तिथे. त्यानंतर कंटेंट कॉपी पेस्ट करून त्यात एडिट करते फक्त एकदा प्रॉपर फॉर्मॅटिंगमध्ये. हम्म. मी काय केलं, बीटिंग वर्ड आहे ना ऑनलाईन गेमिंगने रिप्लेस केलं माझ्या बऱ्याचशा कंटेंटमध्ये. ओके, बरोबर. अजून खाली कंटेंट आहे का, तेवढाच आहे आता जो लास्ट पर्यंत गेला होता तो? एवढंच आहे. ओके. ब्लॉगसाठी युजली मी थोडं मोठे कंटेंट ठेवते. फोटोला फोटोज वगैरे असेल ना टॅग दिलाय तर थोडं एक पॅरेग्राफचं डिस्क्रिप्शन वगैरे ऍड करते बऱ्याचदा. आणि फोटोला अल्ट टॅग दिलाय का? नाही तेच. सगळ्यांनी लक्ष द्या, ते कसं टायटल आणि टॅग करतात ते. ब्लॉग मध्ये हायपरलिंक आणि बॅकलिंक जनरेट करतात. त्या रिलेटेड ज्यांना येत असेल ते ठीक आहे, बट काही डाऊट असेल तर एकदा पहा.
सर दोघांना कधी कधी आपण सेम नेम दिलं तर चालतं का? चालेल. बट टायटल मध्ये काय आलं पाहिजे आपल्याला, जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं नाव आणि अच्छा. कंपनीचं नाव आलं पाहिजे. हो. बट त्यामुळे आपल्या सगळ्या वेबसाईटच्या रिलेटेड टॉप मोस्ट इंडियात बेस्ट प्लॅटफॉर्मचं रिलेटेड आहे ना, तर ते पण टाकायचं तिथे. आणि सर हायपरलिंक ऍड केली ती इथे तर म्हणजे आपल्या केली आहे वेबसाईटच्या का? नाही करू शकते का? हो, करू शकतात ना. इथे ब्लॉग मध्ये एक हायपरलिंक जनरेट करते. आपण जे सगळे कीवर्ड्स काढलेले आहेत ना, तर त्या कीवर्ड पैकी एखादा कीवर्ड जो यामध्ये टाकलेला असेल आणि कुठल्या, आता सपोज ऑनलाईन गेमिंग व्हिडिओ गेम आहे. द्यायची असेल मला हायपरलिंक तुम्ही कुठलेही काय एका वर्डला घेऊ शकतात, काय तसा प्रॉब्लेम नाही. सर थोडा आता वेबसाईटला पण प्रॉब्लेम आला, सगळं जीओ चेंज झालं वेबसाईटचा. ओके, कुठल्या वेबसाईटला प्रॉब्लेम आलाय मला पाठवत आहे. रेडियन LOL मी आज सकाळी चेक केलं. ओके, त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा, पाहूया आपण काय म्हणतात. कारण मी आता इथे ओपन केलंय माझं इथे. मी एकदा चेक करते मोबाईल आणि डेस्कटॉप दोन्हीला तसं हो हो, सांगते. ठीक आहे, चालेल. एकदा प्रिव्ह्यू बघते ह्याचा ब्लॉगचा मध्ये. मोस्ट ऑफ दी जे हेडिंग असेल ना फर्स्ट त्याला H1 किंवा मेन हेडिंग म्हणून केलं तर बरं, म्हणजे दिसायला ते चांगलं दिसतं. काल सरांनी सांगितलं होतं आपण त्या वर्डला ऑनलाईन गेमिंगच्या रिलेटेड हायपर लिंक दिलेली आहे, तर तो ब्ल्यू मार्क येतो, बरोबर. हो. याचा अर्थ ते डायरेक्टली रिडायरेक्ट कुठे होतं, आपल्या दुसरा वेबसाईटला होतं. वेबसाईटला. ठीक आहे, आता यांनी पब्लिश केलंय. कोणाला यामध्ये काय डाऊट आहे का? हे URL कॉपी करा मॅडम. सर मी आधी पण आहे ना अकाउंट केलं माझ्या एका मेल ॲड्रेसवरून 2-3 ब्लॉग्स क्रिएट केले होते, पोस्ट पण केले ते पब्लिश. आणि मी आता थोडा मला लॅपटॉपचा प्रॉब्लेम झाला म्हणून परत सगळ्या हे वेबसाईट्स वगैरे लॉग इन केल्या ना, तर त्यात काय माझ्या आधीचे ब्लॉग्स दिसणार ओके, त्या माझ्या अकाउंटला. नाही ते दिसतील ते, जोपर्यंत पब्लिश करत नाही तोपर्यंत हे होत नाही. तुम्ही लॉग इन करताना काही हे झालेलं असेल, मी सांगतो नंतर तुम्हाला वाटलं ते. चालेल, यामध्ये ठीक काही आहे. डाऊट आहे का कोणाला? मॅडम ते आता ब्लॉग ओपन करा बरं. खाली जावा, हायपर लिंक जिथे दिलेली आहे ना, ते आता लक्षात घ्या की ही जी हायपर लिंक दिली आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली आपण कुठे जातो, आपल्या वेबसाईट वरती जाणार आहे. त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर हा
कुठला फॉलो आहे, डू फॉलो आहे का नो फॉलो आहे? डू फॉलो. बरोबर. मग आता यामध्ये डेफिनेशन काय की आपण वेगळ्या डोमेन मधनं एका अनदर डोमेन मध्ये जातोय. मग आता पहिला डोमेन कुठला होता? ब्लॉगचा होता. ब्लॉगचा. त्यानंतर आपण कुठल्या डोमेन मध्ये गेलो? आपल्याला जे वेबसाईट ज्या ब्लॉग मध्ये ज्या वेबसाईट आपण जी बनवलेली आहे त्या डोमेन मध्ये जे बनवलेलं त्या डोमेन मध्ये गेलेलो आहे. त्यामुळे त्याला आपल्याला लक्षात येते का सगळ्यांना? हायपरलिंक कशी दिली ते लक्षात आलं का? अनुराग, पूर्णा मॅडम, तुम्हाला लक्षात आलं का हायपरलिंक कशी दिली आहे ती? ठीक आहे. मग सेम सेम प्रोसिजर आपण फॉलो करायची. ब्लॉगचं सांगितलंय काल सरांनी. आपल्याला कशाचं सांगितलं? पिंटरेस्टचं सांगितलं होतं. पिंटरेस्ट वरती आपण फोटो सबमिशन साईट होती. आता ब्लॉग सबमिशन साईट आहे ती. ब्लॉगर मध्ये आपण ब्लॉग पण क्रिएट करतो. तो आधीचे आपण ह्याच्यामध्ये पाहिलं. आणि आता आहे ते आपल्याला जर बॅकलिंक जनरेट करायचे तर ब्लॉग क्रिएट करून सुद्धा तो आपण हायपरलिंक जनरेट करून बॅकलिंक जनरेट करतोय. आता याबरोबर हा जो ब्लॉग लिहिलेला आहे तो सेम आपल्याला वेबसाईट वरती पण करायचा. यातल्या काही जणांकडे वेबसाईट आहेत. प्रत्येकाने त्या ब्लॉगचं पेज नवीन तयार करायचं आहे. मी तसं सांगतो तुम्हाला कसं करायचं ते. याच्यामध्ये काय डाऊट आहे का? अजून कुठलं प्रज्ञा मॅडम केलंय? कुठल्या साईटला केलंय तुम्ही? मी केलं का काय काय ट्राय पिंटरेस्ट वरचं का. पिंटरेस्ट वरचं दाखवा एकदा वाटलं असं. ओके. मी काल पोस्ट केलं. हा पोस्टर तयार केलाय. लेफ्ट साईडला जेव्हा वेबसाईट असं लिहिलेलं आहे तिथे क्लिक केल्यानंतर रिडायरेक्ट होऊन कुठे जाणार आहे? आपल्या वेबसाईट. वेबसाईटला. लक्षात आले का सगळ्यांच्या? अशा बऱ्याचशा वेबसाईट आहेत ज्या साईट्स आहेत की त्यामध्ये आपण बॅकलिंक जनरेट करतो. त्याची लिस्ट आपल्याकडे असली पाहिजे की जेणेकरून मॅक्स टू मॅक्स आपण सगळ्यात पहिला आपण आयडिओग्राम मधनं भरपूर पोस्टर्स तयार करायचे रिलेटेड टू आपल्या वेबसाईट. त्यामध्ये वेबसाईटचं नाव आलं नाही तरी चालेल. आपल्याला अल्टिमेट गोल काय आहे की आपल्याला वेबसाईटवरती आपलं ट्रॅफिक वाढवायचं आहे. त्यासाठी बॅकलिंक जनरेट करतो आपण. मग पोस्टरमध्ये त्या रिलेटेड फक्त कंटेंट असला थोडा तरी चालेल, बट वेबसाईटचं नाव नसलं तरी चालेल. आणि ऑटोमॅटिकली आता इथे खाली पाहिलं तर बर्थडेचा दिसतं बघा फोटोज, की त्या रिलेटेड त्यांनी फोटोज टाकलेले आहेत आणि ते वेबसाईट असेल तर ते सिमिलर असेल. आणि आपली सुद्धा आता आपलं नाव पण आहे वेबसाईटचं. असे सेम लेंदी प्रोसेस आहे, बट हे करणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला आपल्या दुसऱ्या डोमेन मधनं इथे आपली ट्रॅफिक वाढवायचं असेल तर. अजून जे दुसरे 3 नंबरचं ओपन केलं होतं मॅडम तुम्ही एक्सेल शीट मध्ये, ते जरा हे करून दाखवा. 5 नंबरचं बघा. 5 नंबर ते ओपन होतंय का? ओके. इथे पण बघा त्यांनी पोस्टर तयार केलंय आणि त्यामध्ये नाव टाकलंय. इथे फक्त पोस्टरच पोस्ट केलं होतं, बाकी काही दिलं नव्हतं. ओके. हायपरलिंक नाही दिली का त्याला? ओके. ते मी करते आज. ठीक आहे. इथं मी पेस्ट केलं काल 1-2 दिवसामागे PDF हे केले होते पब्लिशर वेबसाईट रिलेटेड. ओके. बट ते वरती जे टायटल दिलंय ना वेबसाईट हा, नंबर ते चेंज ते करायचं. कट करा फक्त. एक केलं, एक राहील, ते करते मी आज. हो हो ठीक आहे. अजून कोणी कोणी केलंय आणि कोणाला काय डाऊट आहे त्यात? कोणाला काही इश्यू आहे का त्यामध्ये करण्यासाठी?
स्क्रीन दिसते सगळ्यांना. आपण दोन वेबसाईटच्या रिलेटेड दोन साईट पाहिलेल्या आहेत. फर्स्ट काय केलं आपण, सगळ्यात पहिल्यानंतर आपल्याकडे बॅकअप रेडी असला पाहिजे ना. आपण जे काय काम करतोय ना ते करायच्या आधी आपल्याकडे बॅकअप रेडी पाहिजे. आता कंटेंट आपण क्रिएट करतोय तर तो कंटेंट कुठनं घेतला तर तो कॉपी करणं, टर्बो आर्टिकल स्पिनर मधनं तो चेंज करणं, लोकेटेड करणं प्रॉपरली, टायटल डिस्क्रिप्शन त्याचं हे करणं, त्यानंतर फोटो जनरेट करणं, पोस्टर जनरेट करणं, त्या फोटोला आपण एक्झॅक्टली टायटल डिस्क्रिप्शन काय देणार आहोत, किंवा फोटो ज्यावेळेस सबमिशन करतो आता पिंटरेस्ट वरती ज्यावेळेस फोटो सबमिशन करतो त्यावेळेस आता आपण इथे पाहूया. आता मी इथे फोटो सबमिट करतोय. आता बोर्ड आहे, त्यानंतर पिन आहे, त्या पिन मध्ये आपण फोटो सबमिट करतो. तर त्यामध्ये इथे काय डिटेल येतात, टायटल आहे, डिस्क्रिप्शन आहे. टायटल मध्ये आपल्या प्रॉपरली त्या वेबसाईटच्या रिलेटेड काय कंटेंट नसला तरी चालेल, पण डिस्क्रिप्शन मध्ये आपला कीवर्ड पाहिजे. त्या डिस्क्रिप्शन मध्ये काय दिसलं पाहिजे की त्यामध्ये आपण जो वेबसाईट रँकिंग करतोय त्याचा सगळ्यात पहिल्यानंतर आपला मेन कीवर्ड काय आहे, इंडिया ट्रस्टेड बेटिंग एक्सचेंज, आणि पुढे आपल्या वेबसाईटचं नाव. सिमिलर तसंच अजून बाकीचे पण बनवू शकतो आपण. आणि हे टायटल डिस्क्रिप्शन जो आहे ते आपल्याकडे आधी भरपूर पाहिजे नाहीत. आता माझ्याकडे 50 टायटल डिस्क्रिप्शन रेडी करून ठेवलेले आहेत. मी तुम्हाला जे शेअर केले आहेत ग्रुपवरती, त्यामध्ये पण ते यूज करू शकतात. दोन डिस्क्रिप्शन आहेत त्यात ते कंबाईन करून सुद्धा एक युनिक बनवून हे करू शकतो एक फोटो सबमिशन करायच्या वेळेस. सेम आपण अजून एक साईट पाहूया. क्वेरा नावाची साईट आहे, ही क्वेश्चन आन्सर साईट आहे. आता ही सपोज आपण लॉग इन करूया गुगलने. हे ओपन व्हायला थोडासा वेळ लागतोय. अजून एक वेबसाईट साईट पाहूया आपण. स्लाइड शेअर नावाची ही साईट आहे. या साईट मध्ये आपण प्रेझेंटेशन किंवा पीपीटी काय बनवलेली असेल तर ती सुद्धा आपण इथे सबमिट करू शकतो. तर त्या केसमध्ये आपल्याला काय होईल की ज्यावेळेस आपण ही सबमिट करूया तर त्या प्रेझेंटेशन मध्ये आपण आपल्या वेबसाईटची हायपरलिंक द्यायची, ऑटोमॅटिकली ते बॅकलिंक जनरेट होईल. आता इथे अपलोड केल्यानंतर सिलेक्ट डॉक्युमेंट टू अपलोड, इथे सिलेक्ट केल्यानंतर आपण आधी पहिल्यांदा गुगलनी लॉग इन करायचं. आणि ते अपलोड करत असताना ही प्रोसिजर आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. ती प्रोसिजर कंप्लीट करत असताना जे आपला बॅकअप जो रेडी आहे, ज्याच्यामध्ये आपण हायपरलिंक क्रिएट केलेली आहे, पीपीटी आपण बनवलेली आहे आपल्या वेबसाईटच्या रिलेटेड. वेबसाईटमध्ये पेजेस आहेत आपले, किती पेजेस आहेत, 3 पेजेस आहेत. अजून एक ब्लॉगचं पेज आपण क्रिएट करणार आहोत. तर त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस पीपीटी बनवूया त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी त्या वेबसाईटची हायपरलिंक ऍड केली तरी चालेल. आता सपोज आपण आता इथे एक्झाम्पलसाठी हे घेऊया, सबमिट नंतर करता येईल. जो आपल्या रेकॉर्ड मध्ये जी पीडीएफ आपण तयार केलेली आहे ती सिलेक्ट करून ओपन करून इथे सबमिट करायची. अशा हे अजून क्वेराची क्वेश्चन आन्सर साईट आहे.
त्यामध्ये आपण काही क्वेश्चन हे केले तर ते त्या रिलेटेड सुद्धा आपल्या वेबसाईटच्या रिलेटेड किंवा कीवर्ड्स कुणी सर्च केलं तर ऑटोमॅटिकली आपली वेबसाईट तिथे दिसेल. आता मी स्क्रीन शेअर कट करतो. दुसरे कोणीतरी स्क्रीन शेअर करा आणि फर्स्ट 2 वेबसाईट ज्या आहेत ना त्या ओपन करा. कुणी लॉग इन केलेलं आहे का? एकच मिनिट. एक मिनिट चालू ठेवा. स्क्रीन दिसते सगळ्यांना? आता यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण गुगल सर्च कन्सोलचं अकाउंट ओपन केलेलं होतं. तर त्या सर्च कन्सोलचं अकाउंट ओपन जर केलं तर त्यामध्ये आपल्या वेबसाईटवरती किती ट्रॅफिक आलेलं आहे ते डिटेल दिसतात इथे परफॉर्मन्समध्ये. आपण आता एक्झाम्पल LOL ची जी वेबसाईट आहे ती घेऊया. ओव्हरव्ह्यू आहे. इथे अनालिसिस आपण करू शकतो. इथे परफॉर्मन्स वरती क्लिक करायचं. कस्टमाइज मध्ये आपण डेट सिलेक्शन करू शकतो. किती तारखेपासून आपण 21 तारखेपासून केलेलं होतं तर ते सपोज 15 तारीख इथे करूया आणि ते 21 तारखेपासून दिसेल आणि इथे कालच्या डेट पर्यंत. ओके, आता मी केलं होतं. ठीक आहे, हे अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर आपल्याला इथे डिटेल दिसतात. तो ग्राफ दिसतो एक्झॅक्टली काय काय आहे. फक्त आपल्याला टोटल इम्प्रेशन किती आहेत आपल्या वेबसाईटवरती 408 इम्प्रेशन आहेत. टोटल क्लिक्स किती झालेले आहेत नवीन जॉईन केल्यानंतर 13 क्लिक्स आहेत. ऍव्हरेज CTR किती आहे 3.2 आहे. त्याचे डिटेल इथे डिटेल दिसतात. आपण जो आपल्याला डिटेल पाहिजे आहे तेच क्लिक फक्त करायचं. फक्त आपल्याला इम्प्रेशन आणि क्लिक्स पाहिजे नसतील तर ते त्याचा ग्राफ दिसेल. कुठल्या डेट वाईज आहे हा रिपोर्ट एक्सपोर्ट केल्यानंतर डाउनलोड टू एक्सेल आहे. एक्सेल केल्यानंतर आपल्याला तो रिपोर्ट दिसतो. यामध्ये आपल्याला डिटेल दिसेल की कुठल्या डेट मध्ये किती क्लिक्स झालेले आहेत आणि किती इम्प्रेशन्स आहेत. डेट वाईज आहेत. खाली डेट लिहिलेले आहेत. कुठल्या कीवर्डला झालेले आहेत ते पण डिटेल लिहिलेले आहेत. टोटल 19 कीवर्डला आपला क्लिक्स झालेले आहेत, इम्प्रेशन आलेले आहेत. असं सेम आपल्या इथे 10 वेबसाईट्स आहेत. तर त्यामध्ये आपण दुसऱ्या वेबसाईटला काही पाहू शकतो. आता इथे काय दिसतं की टोटल 1 क्लिक झालेलं आहे आणि 5 इम्प्रेशन आहेत. ऍव्हरेज CTR 20 आहे, 20% आहे. मग ही ओव्हरव्ह्यू मध्ये आपण आणि एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला तो डिटेल दिसेल. सगळ्यांना युजर ID आणि पासवर्ड दिलेला आहे. आपल्या वेबसाईटचा रिपोर्ट सुद्धा इथं आपण काढू शकतो. बट त्या वेबसाईट मध्ये चेंजेस करायच्या वेळेस फक्त मला सांगूनच करायचे. सर आवाज नाही येते काहीच. ओके, आता येतोय आवाज? हो सर. येतोय आवाज सगळ्यांना? स्क्रीन दिसतीये? हो सर. लवकर सांगायला पाहिजे होतं. मी भरपूर एक्सप्लेन केलं. यामध्ये आता हे सर्च कन्सोल आपण ओपन केलंय. सर्च कन्सोल मध्ये आपल्या वेबसाईट्स आहेत. त्या वेबसाईट मध्ये आपण आपल्या या 10 वेबसाईट्स आहेत त्याचा रिपोर्ट काढू शकतो. आता आपली ही वेबसाईट आहे ही आपण ओपन केली. ही ओपन केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं
परफॉर्मन्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय काय डिटेल दिसत आहेत, टोटल क्लिक्स आहेत, टोटल इम्प्रेशन आहे, हे 4 कॅटेगरी आपल्याला दिसतात. हे 2 आपण सिलेक्ट केलेलं नाहीये, आपल्याला जर ते नको असेल ग्राफ मध्ये तर. आणि इथे कस्टमाइज मध्ये आता मी दाखवल्याप्रमाणे आपला डेट सिलेक्ट करू शकतो, पिरियड सिलेक्ट करू शकतो, फक्त लास्ट 12 मंथ्स आहे का लास्ट 1 डेज मध्ये काय झालेलं ते. यामध्ये 4 तारखेपर्यंतचा रिपोर्ट आहे, 5 तारखेचं पण आहे, 9 इम्प्रेशन आहे, ते नेक्स्ट डेला आपल्याला डिटेल दिसतील. आणि कुठल्या कीवर्डला रँकिंग झालेलं आहे किंवा क्लिक्स कुठल्या कीवर्डला झालेले आहे तर ते सुद्धा इथे डिटेल दिसतात. या कीवर्डला 4 क्लिक्स झालेत आणि इम्प्रेशन 78 आहेत सगळ्यात जास्ती. आणि हे बाकीचं डिटेल आहे, असे टोटल 19 पॉइंट्स आहेत की ते कुठल्या कीवर्डला आपण केलेलं आहे. आता यामध्ये काय थोडंसं चेंजेस वाटतं आपल्याला, हे लास्टचे कीवर्ड्स आहेत ते आपण टाकलेले आहेत आणि सुरुवातीचे कीवर्ड्स हे ऑलरेडी वेबसाईटमध्ये होते. आता हे शॉर्ट टेल कीवर्डला सुद्धा रँकिंग झालेलं आहे, किंवा रँकिंग इन द सेन्स की आपण इम्प्रेशन आणि क्लिक्स वाढलेले आहेत त्यामध्ये. बट यामध्ये लॉंग टेल कीवर्ड असला पाहिजे आणि आपल्या कीवर्ड डेन्सिटी जी सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आउट ऑफ 100 कीवर्डच्या मध्ये आपल्याला 2 ते 3% मध्ये आपला कीवर्ड डेन्सिटी असली पाहिजे. आपला कीवर्ड जो आहे तो 100 कीवर्ड्स असतील तर त्यामध्ये 1, 2 किंवा 3च मॅक्स टू मॅक्स आपले कीवर्ड्स तिथे असले पाहिजे, जास्ती नसले पाहिजे. यामधनं आपण प्रत्येक वेबसाईटचा रिपोर्ट जनरेट करतो. आता आपण डाउनलोड केला त्याप्रमाणे आपल्या एक्सेल शीट मध्ये दिसतात हे कुठे. बघा आता इथे इंडिया कंट्री पण दिसते, कंट्री कुठल्या कंट्रीने 12 क्लिक केले इंडियामध्ये, बाहेरच्या कंट्रीने सुद्धा केलेले आहेत इथे. आणि जेवढे क्लिक्स केले तेवढे जेवढे इम्प्रेशन्स आहेत तेवढेच क्लिक्स इथे आहेत, म्हणून यांचा CTR हा 100% आहे. इथे भरपूर कॅटेगरीज आलेल्या आहेत. इथे मोबाईलवरनं क्लिक किती झालेले आहेत तर 11 आहेत. इम्प्रेशन मोबाईलवरनं किती आहेत ते सगळा रिपोर्ट हा ऑटोमॅटिक जनरेट होतो. कमी वेळामध्ये आपलं जास्ती काम होतं. आपण ज्यावेळेस रिपोर्ट एक्सप्लेन करतो समोरच्याला कुठल्या डेटवरती किती क्लिक्स झालेले आहेत तर हे 1 बाय 1 काढायच्या ऐवजी आपण एक्सपोर्ट करतो गुगल सर्च कन्सोलने. त्यामुळे गुगल सर्च कन्सोल आणि हा परफॉर्मन्स दाखवणारा रिपोर्ट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. मंथली रिपोर्ट ज्यावेळेस आपण क्लायंटला दाखवतो तर त्या सिच्युएशनला हा रिपोर्ट आपल्याला माहिती आला पाहिजे. आपण हे अनालिसिस केलं की आपलं कुठल्या कीवर्डला आपला रँकिंग होतोय किंवा कुठला कीवर्ड आपला प्रॉपरली तिथे वर्क करतोय, मग त्याच कीवर्डला करायचंय का, मग आपल्याला दुसऱ्या कीवर्डला करायचंय. काही वेबसाईटला अजूनही काहीच आलेलं नाहीये. सपोज फॉर एक्झाम्पल आपण या वेबसाईटला घेऊया, ऑफिशियल 99 वाली जी वेबसाईट आहे त्यापर्यंत अजून स्क्राउलर येऊन गेलेला आहे, बट त्यावरती आता क्लिक झालेले नाहीयेत. मग याच्या बॅकलिंक आपण जनरेट करतो आणि आज बॅकलिंक जनरेट केली विदिन 24 आवर्स मध्येच आपलं ते वर्क केलं जातं. कधी कधी 48 आवर लागतात. पण आज आपण बॅकलिंक जनरेट केली आणि उद्याच त्यावरती इम्प्रेशन वाढतील असं नाही. बॅकलिंक जनरेट करताना काही काहींचं आता मी पाहिलेलं आहे की प्रॉपरली झालेलं नाही आहे. तिथे का प्रॉपरली झालेलं नाही की त्यांची हायपरलिंक जी दिलेली आहे तर ती क्लिकेबलच नाहीये. त्यामुळं ज्यावेळेस आपण हायपरलिंक देऊया त्यावेळेस ती परत एकदा चेक करायची की ती प्रॉपर झाली का नाही, त्यानंतर पब्लिश करायची. मग ते रेडी यांनाच आहे ना हे. नाही सांगा ना तुम्ही कंटिन्यू पुढं. आता इमेज सबमिशन साईटचं झाले ना. आता काय लोक इथं कन्फ्युज असतील की सर हे गुगल सर्च कन्सोलचं अकाउंट कसं क्रिएट करायचं वगैरे. पण हे आपले टॉपिक पुढे येतात. फक्त रिपोर्ट त्यांना फक्त रिपोर्ट कसा दिसतोय ते तुम्ही सांगितलं. मेन आता हे बघा, टोटल आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, गुगल काय करतं माहिती का, हे चेक करतं टोटल नंबर ऑफ क्लिक किती आले. किती नंबर ऑफ क्लिक किती आले 13. आणि टोटल इम्प्रेशन किती आले वेदांत 408. म्हणजे 408 तू FC रोडला गेला तुला 408 मुली दिसल्या, त्याच्यातले तुला किती आवडले 13. म्हणजे ह्याच्यातून तुला काय समजतंय की FC रोडला मुली चांगल्या नाहीत. आणि जर तू पिंपरीला आला आणि पिंपरीला जर तुला 108 मुली दिसले तर त्याच्यात तुला 400 मुली आवडतील का. त्याचं कन्क्लुजन काय निघतंय,
दिसायला चांगलं आहे. मग आता हिथल्या मुली तुला का नाही आवडल्या? त्यांनी मेकअप नव्हता केला का 35 रुपयाचे टॉप यूज केले होते. तर हे एक रिझन आहे. तर आपल्याला इथून काय समजतं, क्लिक थ्रू रेट वाढवायचा. काय वाढवायचं आहे? क्लिक थ्रू रेट. म्हणजे इम्प्रेशन जास्त येतात पण काय कमी आहे, क्लिक कमी येतं. मग आपल्याला क्लिक वाढवण्यासाठी काय करावं लागेल? जसं की आपण एक आर्टिकल लिहिलं होतं. काय लिहिलं होतं? टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग. मग टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग म्हणलं की लोकांच्या मनात काय येतं? अरे टिप्स तर मला माहिती येतं डिजिटल मार्केटिंगच्या, ह्याच्यामध्ये काय नॉर्मलच असणार आहे. पण जर तिथं लिहिलं असतं लाईफ चेंजिंग टिप्स फॉर डिजिटल मॉडर्न डिजिटल मार्केटिंग, तर लोकांना कसं क्युरियोसिटी वाढली असते. नेहमी एक एक्झाम्पल सांग, अननोन फॅक्ट अबाउट अक्षय कुमार, आणि जर दुसरं तेच लिहिलेलं आहे फक्त त्याला टायटल वेगळं आहे, ट्विंकल खन्ना को भी ये चीजें पता नहीं अक्षय कुमार के बारे में जानने के लिए क्लिक करो. क्युरियोसिटी वाढते, लगेच माणूस त्याच्यावरती क्लिक करतो. कंटेंट सेमच आहे. मग आता तुम्हाला सीटीआर जर कॅल्क्युलेट करायचा असेल, क्लिक थ्रू रेट, तर कसा काढणार तुम्ही? टोटल नंबर ऑफ क्लिक्स डिवायडेड बाय इम्प्रेशन इंटू 100 का टोटल नंबर ऑफ इम्प्रेशन डिवायडेड बाय क्लिक इंटू 100? टोटल नंबर ऑफ इम्प्रेशन इंटू टोटल क्लिक अपॉन 100. नाही अपॉन 100 नाही करायचं. म्हणजे कसं करायचं, जे इम्प्रेशन आहे ते वरती लिहायचे 408 का क्लिक वरती लिहायचे 13 डिवायडेड बाय 408 इंटू 100 करा. मग त्याच्यातून बरोबर तुम्हाला आन्सर येईल. सीटीआरचा फॉर्म्युला काय आहे? तुम्हाला जर नाही आलं तर डायरेक्ट गुगल वरती सर्च करा. काय आहे सीटीआर फॉर्म्युला? काय टोटल नंबर ऑफ क्लिक्स डिवायडेड बाय इम्प्रेशन. बरोबर सांगितलं मी. जी कमी व्हॅल्यू ती वरती, टोटल नंबर ऑफ क्लिक्स. जे जास्त आहे ती वरती. कन्व्हर्जन रेट काढताना पण तसंच तुम्हाला यूज करायचं. आता तुम्ही सरांनी तुम्हाला काय सांगितलं ह्याच्याबद्दल? तुम्हाला इमेज सबमिशनचं सांगितलंय. कालच मी सांगितलं होतं इमेज सबमिशन साईटचं. ऑनलाईन वाल्यांना समजलंय ना सगळ्यांना? सबमिशन प्रज्ञा तुम्हाला इमेज सबमिशन साईटचं समजलेलं आहे. आता दुसरं आपल्याला क्वेश्चन आन्सर साईटचं आहे. नंतर तुम्हाला प्रेस रिलीज साईटचं पण सांगितलं. आता कोणी क्रिएट केले का अकाउंट? तुम्ही केलं का? नाही तुम्हाला इमेज सबमिशन साईट वरती प्रिंटरेस्ट वरती अकाउंट क्रिएट केलं का? दुसरं तुम्हाला काय सांगितलं होतं? फोटो बकेट, ब्लॉग वेब. आता दुसरं आपल्याला काय करायचं? क्वेश्चन आन्सर साईट. मी जर आता गुगल वरती काय पण सर्च केलं, व्हॉट इज द फीस फॉर डेटा सायन्स, पहिल्यांदा काय येईल? ब्लॉग येईल, वेबसाईट येईल किंवा क्वेश्चन. मी जर आता गुगल वरती असं सर्च केलं, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेटा सायन्स, तर एक ब्लॉग येईल किंवा क्वेश्चन आन्सर साईट. डेफिनेशन एक तर गुगलची येते एआयची, किंवा मग आता मी जर हा विचार गुगल वरती सर्च केला, हाऊ टू स्पेंड 1 लाख रुपीज इन 1 सेकंड, तर सगळ्यात आधी काय येईल? मी काय करतोय, हाऊ म्हणजे एक क्वेश्चन चालू केलं, हु इज नवनाथ दरेकर, किंवा हु WH ने जर सुरुवात झाली तर ते क्वेश्चन येतं. मग त्यावेळेस सगळ्यात आधी काय येतं? हाऊ टू 1 लाख रुपीज इन 1 सेकंड, असा जर आपण काय केला, क्वेश्चन जर टाकला, तर एक नंबरला काय येईल? क्वेश्चन आन्सर साईट आहे. आली का? क्वेश्चन आन्सर साईट कोणतं येतं? एक तर आहे क्वेरा, दुसरं काय आहे? रेडिट, नंतर युट्यूब पण आहे, आणि तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला त्या रिलेटेड भेटतील. तुम्ही हाऊ ने विचारा, वेअर ने विचारा, व्हॉट ने विचारा, हाऊ टू फिक्स पॉवर BI एरर, असं जर क्वेश्चन टाकला तरी तुम्हाला काय येईल? एक नंबरला क्वेश्चन आन्सर. आता मी जर विचारला, विच इन्स्टिट्यूट इज इंडियाज नंबर 1 इन्स्टिट्यूट फॉर डिजिटल मार्केटिंग, तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला क्वेराचे पण रिझल्ट येऊ शकतात. पण आता इथं काय होतं माहिती का, एखादी वेबसाईट अशी असते की तिचं डोमेन अथॉरिटी क्वेरापेक्षा पण जास्त असतो, किंवा पेज अथॉरिटी क्वेरा, मग ती वेबसाईट काय होते?
किंवा त्याच्यामध्ये क्वेऱ्यापेक्षा जास्त ट्रॅफिक कोणत्या वेबसाईट वरती असतात. आता अनिकेत सरांनी तुम्हाला दाखवलं टोटल नंबर ऑफ क्लिक किती इथं 13. आणि ही कोणाची वेबसाईट होती? रेडी अन्नाची होती. पण अंबानी बुक आहे तर त्यांचे 13 लाख किंवा 14 लाख काय येतं क्लिक्स आहेत. मग त्यांची वेबसाईट आधी रँकिंग होईल का ह्यांची वेबसाईट होईल? म्हणजे आपल्याला गुगलचे स्क्रॉलर काय करतोय आता सिच्युएशन काय आहे हे तुम्हाला गुगल अनालिटिक्स मध्ये आणि सर्च कन्सोल मध्ये तुम्हाला टेक्निकल पॉइंट समजतात. किती क्लिक येतं, कोणत्या पेज वरती क्लिक येतं, एरर किती आहे, इंडेक्सिंग झाली का नाहीये, स्क्रॉलिंग झाली का नाहीये, हे गुगल टेक्निकल जे पॉइंट असतात ते कुठे समजतात? गुगल सर्च कन्सोल वरती. पण गुगल सर्च कन्सोल आपण शिकलोय का नाही? पुढे जाऊन शिकणार आहे. नंतर दुसरं काय? गुगल अनालिटिक्स. गुगल अनालिटिक्स वरती काय समजतं? वेबसाईट अनालिसिस समजतं. तुमच्या वेबसाईट वरती कोण येतंय, तुमच्या ब्लॉग वरती कोण येतंय, किती वाजता येतंय, कोणत्या एरिया मधून येतंय, आणि तो मेल आहे का फिमेल आहे, आणि त्याचे सेशन किती झालेत, म्हणजे त्यांनी एका पेजवरून दुसऱ्या पेजवर तो एक्झिस्ट कुठून होतोय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे समजणार आहेत? गुगल अनालिटिक्स मध्ये. गुगल अनालिटिक्स मध्ये डेटा अनालिसिस साठी पण यूज होतो. गुगल अनालिटिक्स हे डेटा अनालिस्ट मध्ये पण यूज केलं जातं वेब स्क्रॅपिंग साठी वगैरे. सगळ्यांना समजतं. आता आपण क्वेश्चन आन्सर साइट्स आहेत. आपला अल्टिमेट गोल काय आहे? जसं की आता त्या 13 क्लिक्स आहेत, त्या 13च्या क्लिकचे 1300 क्लिक करायचे, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्याला साईट सबमिट करावं लागेल. मग आपण काय करू? क्वेरावरती सबमिट करू. मग क्वेरावरती गेलो, क्वेरा इथं क्लिक केलं, एंटर केलं, माझं काय येणार आहे? ओपन झाली साईट. आणि हे अकाउंट काढणं तुम्हाला काय अवघड वाटतं का काय? कुणी अकाउंट नवीन तयार केले लगेच नंतर काय पण तयार करतात. कोण करतं? माझा लॅपटॉप कोण घेतात? या वीक मध्ये नाही. मग इथं कोणतरी घेतला असेल तर ते नवनंतर एकच नाव, नवनंतर एकर व्हेजिटेबल, नवनंतर एकर होम, असे अकाउंट क्रिएट करून टाकतात लोक. काय करायचं तुम्हाला? क्वेरावरती जायचंय. त्यासाठी लागतो तुम्हाला ईमेल आयडी. साइन अप मध्ये आणि साइन इन मध्ये काय फरक आहे? त्यासाठी तुम्हाला लागतो जीमेल आयडी. जीमेल आणि ईमेल मध्ये काय फरक आहे माहिती ना? माहिती का तुला? काहीच फरक नाही. आता इथं काय करायचं? जर तुम्हाला अकाउंट जर क्रिएट करायचं असेल तर काय करणार तुम्ही? साइन अप विथ मेल करणार. मग इथं तुमचं नाव टाकणार. काय नाव टाकणार? जे नाव असेल, ईमेल आयडी टाकणार. पण आता मी काय करतो? माझ्या गुगल वरती ऑलरेडी अकाउंट क्रिएट केलेलं आहे का ते चेक. समथिंग वेंट रॉंग, मग कंटिन्यू विथ एनएमडी. एवढा लोडिंग टाइम का घेतो? इकडे पण आपण ओपन करू, दोन्हीकडे पण एवढं चाललंय. दुसरं काय आहे? रेडिट. तुम्हाला गुगल वरती कसं सर्च करायचंय माहिती ना? हाय HEPA and DA. PA आणि DA काय सांग बरं तू रोहन? PA म्हणजे काय? पिया पिया ओपिया पिया. पेज अथॉरिटी. डोमेन आहे. त्या ह्याच्यावर PA वरून समजा आपण व्हॉट्सअपला शेअर लिंक केली तर तिथून डायरेक्ट त्या लिंकवर जातं. आणि DA म्हणजे पेज अथॉरिटी म्हणजे आपलं पेज कसं परफॉर्मन्स करतंय गुगलचे सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती. आणि डोमेन अथॉरिटी पूर्ण वेबसाईट कशी परफॉर्मन्स करते त्याच्यावरतून स्कोर दिला जातो 0 to 100.
मग पी आणि डी ए खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कशामध्ये चेक करतात? नाही, पी आणि डी ए कशावरती चेक करतात? माझ्या वेबसाईटचं डोमेन अथॉरिटी किती आणि पेज अथॉरिटी किती हे कशावर चेक करणार? काय क्वेश्चन अँड आन्सर साईट असं चेक केलं. इथं आलं का तुम्हाला बेस्ट 300 क्वेश्चन अँड आन्सर सबमिशन साईट. मग इथं खाली येते एक वेबसाईट, हे त्यांची वेबसाईटच आहे, पण त्यांनी एक ब्लॉग लिहिला होता, दिसतंय ना, त्याचं नाव लिहिलं. मग इथं एवढ्या एवढ्या साईट्स दिसतात त्याला, ज्याची 90 पेक्षा. आता ह्यांचा डीए स्कोर किती? 93 क्वेराचा. नंतर रेडिटचा किती आहे? 96. मग आपल्याला रेडिट वरती अकाउंट क्रिएट करा किंवा क्वेरावरती करा. मग मी इथं टाकतो reddit.com. अशा लाखो करोडो काय आहेत वेबसाईट आहेत. मग आता काय तुम्हाला आन्सर द्यायचंय का क्वेश्चन द्यायचा आहे? आता इथं बघा ऑलरेडी काय आहे, एक्सप्लोर मध्ये जायचं. तुम्हाला कशा रिलेटेड कंटेंट लिहायचं आहे? आता मी तुम्हाला सांगितलं रिलेव्हंट आणि इरिलेव्हंट बॅकलिंक काय असतं. मी जर कंटेंट लिहिला क्रिकेटच्या, क्रिक बज वरती जाऊन मी काय केलं, एक कमेंट टाकली. काय कमेंट टाकली? SEO is the process of ranking our website, web pages, blogs on search engine. क्रिक बज वरती कोणते लोक येतात? क्रिकेट रिलेटेड किंवा इन्फो. मग तुम्हाला ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती येतात, मग इथं टॉपिक सर्च करायचा आहे तुम्हाला. तुम्हाला आता कशा रिलेटेड बॅकलिंक जनरेट करायचे आहेत? टेक्नॉलॉजी रिलेटेड. मग तुमचं कोणती टेक्नॉलॉजी त्याच्यातली? चॅट जीपीटी टेक्नॉलॉजी का डिजिटल मार्केटिंग आहे? मग इथं डिजिटल मार्केटिंग सर्च करा. Is the word digital marketing to digital marketing? Getting into digital marketing. What do you think digital marketing will look like a 3? आता इथं हे सगळ्यात आन्सर लिहायचं. मग तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल? लॉग इन नाही झालं. इथं कोणी अकाउंट दिलंय? NMD इंटिरियर काय आलंय मला? कंटिन्यू करा. झालं का? इथं आन्सर लिहायचं आहे आपल्याला. कसं आन्सर लिहिणार तुम्ही? इथं एकतर शेअर करू शकता, इथं अपवोट असतात आणि कमेंट असतात. आता इथं मी काय लिहितो, काय लिहिले त्यांनी? व्हॉट डू यू थिंक अबाउट थिंक डिजिटल मार्केटिंग विल लुक लाईक इन. हा, मग तुमचं काय म्हणणं आहे तर ते इथं लिहा. ड्यू टू AI डिजिटल मार्केटिंग किंवा तुम्हाला काय काय लिहायचंय? मार्केटिंग is the face of any business. तुम्हाला जसं लिहायचंय तसं लिहा. Without marketing, it's very tough to accepting the challenges in business. That's why digital marketing never replace किंवा digital marketing growth always better than 2025. जे पण तुम्हाला लिहायचंय असं तुम्ही काय पण लिहा. आता मला एवढं लिहायला वेळ नाही, किंवा तुम्ही डायरेक्ट चॅट जीपीटीवर टाका AI डिजिटल मार्केटिंग इज मोस्ट पॉवरफुल
वेपन असं तुम्हाला जे लिहायचंय. फॉर मोर डिटेल, फॉर मोर इन्फो, क्लिक्स ऑन, मग आपली वेबसाईट. कशावरती आपल्याला बॅकलिंक जनरेट करायचे ते करू शकतात ना, काहीच नाही प्रॉब्लेम. आपल्याला कंटेंट चॅट जीपीटी वरलाच करायचा. चॅट जीपीटी वरला करा किंवा कोणाच्या गुगलच्या साईट मधला करा किंवा फॉर मोर इन्फॉर्मेशन क्लिक ऑन दिस लिंक, असं जरी केलं. आपला अल्टिमेट गोल काय आहे? आता बघा, काय काय लोक कमेंट वाचतात इंस्टाग्राम मधल्या फक्त कमेंट वाचायलाच येतात, माहितीये ना. तर मग तसं पण जर एखाद्याचे मिलियन मध्ये फॉलोअर असले तर लोक काय कमेंट करतात ना ते पण वाचायला लोक येतात. आणि जर मग त्याच्यामध्ये क्लिकेबल लिंक असेल तर त्याच्यावरती पण क्लिक करतात फेसबुक वरती. तर मग त्यासाठी काय करायचं तुम्हाला, आता हे जे व्ह्यूज किती इथं, मग इथं तुम्हाला क्लिक ऑन बिलो लिंक असं लिहायचं आणि इथं काय करायचं, कमेंट करायचं. जर ह्याला कमेंट येत असतील 500-600, त्याचे व्ह्यूज किती इथं बघा, व्ह्यूज किती त्याच्यानुसार तुम्हाला हे. तर तुम्ही कुठून कुठून ट्रॅफिक, जर सपोज तुम्हाला त्या अँसरला जर 5 लाख लोक बघतात तर त्याच्यातले 5 लोक तरी आपली कमेंट वाचतील, क्लिक करतील त्याच्यावरती. आपल्याला ट्रॅफिक आणायचंय. दुसरं काय करायचंय आपल्याला, डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, स्वतःचं पण क्वेश्चन टाकू शकता त्याच्यावर. तुम्ही स्वतःची कम्युनिटी पण चालू करू शकता. कम्युनिटी म्हणजे काय, ग्रुप. जर आपण एका ग्रुप तयार केला आणि त्याच्यामध्ये जर 5 लाख लोक जर आपण ऍड केली आणि तिथं मी जर काय केलं, माझ्या वेबसाईटची लिंक टाकली किंवा तिथे एखादं आर्टिकल टाकलं, तर ते आर्टिकल वाचताना ते लिंक वरती क्लिक करतील. 5 लाखातले 5,000 लोकांनी जर क्लिक केलं तर आपले क्लिक किती वाढतील, 5,000 वाढतील. तर असे आपल्याला बॅकलिंक जनरेट करायचे. मी इथं कस्टम फीड पण क्रिएट करतो. इथं नाव देतो NMDDM, नंतर डिस्क्रिप्शन लिहितो आणि सबमिट करतो. आता हे केल्यानंतर माझं काय होणार, कम्युनिटी पण तयार झाली. आता ह्याच्यामध्ये लोकांना पण आपण ऍड करू शकतो. कम्युनिटीचे रिलेटेड आपल्याला लिहावं लागेल. आता हे त्याला गुगल म्हणजे हे अप्रूव्ह करणार रेडी. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ह्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट पण रन केली जाते. जसं फेसबुक यूज करतो ते इंस्टाग्राम रन करतो ना, तसं आपल्याला इथं हे पण करायचंय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर ब्लॉग लिहायचा असेल तर तुम्ही इथं ब्लॉग पण लिहू शकता. कशा रिलेटेड लिहायचं तुम्ही ब्लॉग, ब्लॉग लिहायचं माहिती आहे तुम्हाला. कोणता पण एक टॉपिक सिलेक्ट करा, त्याच्यामध्ये कॉपी पेस्ट करा. तुम्हाला एखादी पोस्ट टाकायची, आता सपोज आपल्याला जर फॉलोअर असतील 500, 1000, 2000, आणि ह्याच्यामध्ये कसं असतं, रील सारखं असतं. काय काय लोकांना 500 काय असतात, फॉलोअर्स असतात, पण त्यांची रील कधी कधी मिलियन मध्ये जाते. तर रील कोणापर्यंत पोहोचू द्यायची, म्हणून हा कंटेंट आपल्याला काय करायचा आहे, लिहायचा आहे. ह्याचं टायटल टाकतो, हाऊ टू मेक करिअर इन डिजिटल, किंवा तुम्ही दुसरं काय पण लिहू शकता, टॉप 10 इन्स्टिट्यूट इन इंडिया. मग त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला तुमची वेबसाईट असेल त्याच्यातला कंटेंट यूज करा, किंवा काय करा, चॅट जीपीटी वरचा कंटेंट कॉपी करा. इथं कॉपी पेस्ट लागत नाही बरं का, कॉपी कंटेंटचा काही विषय नाही. इथं तुमची वेबसाईट थोडी की तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट कॉपी केला. पण जर ओरिजिनल कंटेंट लिहिलं, लोकांना आवडणारा कंटेंट लिहिला, तर तुम्ही लय पॉप्युलर होऊ शकता त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ऑलरेडी कॉम्पिटिशन खूप कमी. मग तुम्हाला काय करायचं, इथं हायपर लिंक द्यायची. हायपर लिंक कशी द्यायची कालच शिकवलं. इथं क्लिक करायचं आणि याच्यामध्ये कशासाठी तुम्हाला बॅकलिंक जनरेट करायची. आता हे कसं आहे, तुम्ही एका ब्लॉग मध्ये एकच थोडी द्यायची, आपल्याला 3-4 पण देऊ शकता. जेवढ्या जास्त लिंक देणार ना तुम्ही तेवढ्या. पण इथं तुम्हाला कीवर्ड इथं पण केलं मी. आता हे NMD आहे, तर NMD वरती NMD च्या वेबसाईटची द्या, किंवा तुम्ही अशी सेम टू सेम दिली ना तरी चालेल. दिसतंय. अजून कुठं द्यायची असेल तर तिथे पण.
आणि हे काय करायचंय पोस्ट करायचंय. ह्याच्यामध्ये इमेज टाकायची, इमेज पण टाका. इमेज केल्यावर अजून अट्रॅक्टिव्ह वाटतं. लोकांनी तिथं आल्यानंतर तो वाचला पाहिजे. का वाचतील? अट्रॅक्टिव्हनेस असेल तर वाचतील. आणि हे काय करायचंय पोस्ट करायचं. सर ते प्लेसमेंट आहे, आपण सेपरेट प्लेसमेंटची लिंक बनवली आणि त्याच्यावर त्यानंतर लिंक केलं तरी चांगलं होतं. तरी पण चालेल. कारण की डायरेक्ट प्लेसमेंट वर ते वेबसाईट हो तसं पण करू शकतो. आता इथे युजरने क्लिक केलं आणि त्याला जर ही वेबसाईट ओपनच नाही झाली तर ती कोणती लिंक असते? ब्रोकन लिंक असते. मी काय केलं, इथं क्लिक केलं आणि इथं क्लिक करून त्यांनी काय केलं, ही जर ओपन नाही झाली, तिथं काहीतरी एरर आला तर ती कोणती झाली? ब्रोकन. आता ही पोस्ट केली मी. ते कशामुळे होतं? होतं ना लिंक ओपन. नाही ब्रोकन का होतं? ब्रोकन म्हणजे चुकीची URL टाकली. तुला सांगितलं जर आमच्या घरी ये, ऍड्रेस पण पाठवला आणि तिथं घरच नसल्यावर तुमचं काय होणार मग? नाही. आणि साठी तुम्ही कम्युनिटी जॉईन पण करू शकता. म्हणजे ग्रुप जॉईन करायचा. कम्युनिटी ज्या गाईडलाईन असतात त्या फॉलो करायच्या. आता सपोज मी एखादा ग्रुप जॉईन केला आणि तो जर ग्रुप जॉईन केला त्याच्यामध्ये 5 लाख लोक येतात तर मी गेस्ट पोस्ट पण करू शकतो तिथं. हे बाकीच्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. सेम आपल्या फेसबुकच्या पेज सारखंच आहे. जेम कॅटला आपण फॉलो केलंय. किती लोकांनी आपला कंटेंट पाहिलाय ते पण दिसणार आहे. आपल्या रिलेटेड वाटलं तर तिथे जाऊन कमेंट करा किंवा दुसरं काय करायचं ते बघा. इथं 33 किती लोकांनी लाईक केलेले? मग त्याचे 196 कमेंट आले तिथं. काय कमेंट आले ते वाचायला पण बघत आता. रेडिट पण जास्त लोक करतात यूज, पण रेडिट पेक्षा जास्त लोक काय यूज करतात? इथं पण तुम्ही डायरेक्ट ChatGPT सारखं लिहू शकता. न्यू क्वेश्चन, काय क्वेश्चन टाकायचं? लोक तुमचे आन्सर देतील. काय क्वेश्चन देणार? Why NMD Private Limited is India's #1 digital marketing center. लोक काय पण कमेंट करणार त्याच्यामध्ये. आपल्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त लोकांना आपल्याला घेऊन यायचं. इथं काय प्रॉब्लेम आहे? काय झालं याला? ह्याचं माहिती आहे का तुला पासवर्ड? ह्याचं काय करायचं? तुम्हाला कॅटेगरी, नवीन अकाउंट क्रिएट करायला शिकवतोय मी. ह्याची कॅटेगरी तुम्हाला टेक्नॉलॉजी रिलेटेड जास्त पाहिजे, सायन्स रिलेटेड पाहिजे आणि मार्केटिंग रिलेटेड पाहिजे. कशासाठी बॅकलिंक जनरेट करायचे? कमीत कमी 5 टॉपिक काय करायचे तुम्हाला सिलेक्ट करायचे. समजलं? मिनिमम 5 जर सिलेक्ट केले तर तुमचं काय होत नाही गोष्टी. झालं तुमचं अकाउंट क्रिएट. झालं. हे कशाचं अकाउंट क्रिएट केलंय आपण? क्वेराचं अकाउंट क्रिएट केलंय. मला आता ह्याच्यावरती क्वेश्चन लिहायचा आहे. कोणता क्वेश्चन लिहिणार? किंवा मला काय करायचंय? आता हे मी 5 केलेत पण मला क्रिएट पेस म्हणजे काय? कम्युनिटी आपण आपली स्वतःची NMD डिजिटल मार्केटिंग किंवा जॉब्स. आता हे तर मार्केटिंग रिलेटेड आहे टॉपिक. मी मार्केटिंग सिलेक्ट केलं तर मग ह्याच्यामध्ये मार्केटिंग मध्ये कोणतं येणार? व्हाय शुड आय चूज डिजिटल मार्केटिंग. मग इथं काय करायचं तुम्हाला? इथं सेम मी मागं कमेंट केली होती ना तसं तिथं कमेंट मध्ये करायचं.
त्याचं काय आन्सर आहे ते प्रॉपर लिहायचं आणि ते लिंक तिथं पोस्ट करायचे. समजलं? ह्याच्यावरती लोकांनी क्लिक केलं तर कुठं रिडायरेक्ट होणार आहे? झालं का वेबसाईट वरती? सेम तेच. सर आता आपण पहिल्यावर आपलं पोस्ट करतोय, आपण काय कमेंट करतोय, आपलं स्वतःच टाकतोय, पण ते स्टार्टिंगला जाणार का सगळे एंडला जाणार आपलं? ते डिपेंड्स की तुमचं किती ह्याला रँकिंग, किती लोक लाईक करतात त्याच्यावरती त्याची रँकिंग ठरलेली असते. बिझनेस स्ट्रॅटेजी, सोशल मीडिया मार्केटिंग. आता इथे सोशल मीडिया मार्केटिंग रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन भेटतील, त्याचे आन्सर तुम्ही द्या. आता इथं क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड सम पीपल युझिंग द डिफरंट नेम्स ऑन देअर पर्सनल अँड बिझनेस फेसबुक पेज. मग काय पेज आहे त्याचा आन्सर द्या, त्याचं सोल्युशन द्या. दुसरं काय तुम्हाला क्वेश्चन ऍड करायचं आहे, तर तुम्ही इथं काय करा, क्रिएट अ पोस्ट. क्रिएट पोस्ट मध्ये जाऊन काय करा, क्वेश्चन ऍड करायचा का पोस्ट क्रिएट करायची? मला पोस्ट क्रिएट करायची. पोस्ट क्रिएट करायची, काय पोस्ट करायची? डिजिटल मार्केटिंग. वाय डिजिटल मार्केटिंग? वाय NMD इज द बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर डिजिटल मार्केटिंग. हे कॉपी करा कंटेंट, ह्याच्यामध्ये टाका. हे तर फक्त कॉपी कंटेंट करूनच टाकायची गरज आहे. वाय NMD इज बेस्ट आता ह्याला काय लिहायचं आपल्याला? लिंक देणं गरजेचं आहे. कशा लिंक देणार तुम्ही? समजते का लिंक द्यायचं कशा? इथे जायचं, लिंक मध्ये जायचं. पोस्ट झाली, दिली ना, आली नाही. बरोबर आहे, काय झालं नाही, लिंक ऍड नाही झाली. एडिट पोस्ट मध्ये जाऊन बरोबर पुढे जायचं, इथं जायचं. इमेज टाकायचं असेल तर इमेज पण टाकू शकतो आपण. इथं बघा, आता तुम्हाला वरती डोक्यावरती एक लिहून द्यायचं असेल फॉन्ट, इथं बघा असं करायचे का, इथं येतं असं एक आला दिसते की ह्याच्यावरती क्लिक केलं तर ते येत आहे. दुसरं कसं करू शकतो, कॉपी करायचं याला, नुसतं ऍड करायचं. आता ते सगळे पूर्णच क्लिकेबल होईल. झाली का? ह्याच्यावरती क्लिक केलं तर ते पोस्ट आलं. ह्याच्यावरती क्लिक केलं, कुठं जाणार आहे तुम्ही? 2-3 द्या, काय प्रॉब्लेम. आता कोणती लिंक कॉपी करायची तुम्हाला? ही लिंक कॉपी करायची आणि कुठे टाकायची? बोला. ते तुमचं काल ऍक्टिव्हिटीचं पेज केलं होतं, त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर साईट्स आहे तेव्हा. ह्या गोष्टी तुम्हाला करता येतील का? दुसरं काय करायचंय आपल्याला? स्पेस वरती जायचंय. असं पण बॅकलिंक जनरेट करा, किंवा दुसरं काय, इथं मी मार्केटिंगची कम्युनिटी, ठीक आहे, फॉलोइंग केलंय मी त्याला, क्लिक करा. मला त्यांनी ऍड नाही केलं. ह्या ग्रुपमध्ये किती तर 36.5 मिलियन येतं. इथं जाऊन मी डायरेक्ट माझा ब्लॉग लिहिला, वाय NMD इन्स्टिट्यूट इज बेस्ट फॉर डिजिटल मार्केटिंग. तर 36 मिलियन मधले 6,000 तरी लोक माझा क्लिक करतील तिथं, तेवढं क्लिक्स माझ्या वेबसाईट वरती येते. सगळ्यांना समजलं? हे असे तुम्ही फॉलो पण करू शकता, ज्यांनी ज्यांनी हे केलंय ते फॉलो. नंतर क्वेश्चन ऍड करायचं तुम्हाला. क्वेश्चन मध्ये जा आणि इथे टाका क्वेश्चन. काय क्वेश्चन टाकतात? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, ऍड क्वेश्चन. ह्यांची गाईडलाईन आहे ते फॉलो करावं लागतं. आम्हाला एक एक्झाम्पल द्या ना, त्यात काय टाकू शकतो.
म्हणजे आता तुम्हाला बॅकलिंक कशाचे जनरेट करायचे, डिजिटल मार्केटिंगच्या करायचे, सगळं डिजिटल मार्केटिंग बद्दल काय पण लिहू शकतात. तुम्हाला डेटा सायन्सच्या पेजसाठी जर बॅकलिंक जनरेट करायच्या तर डेटा सायन्स बद्दल तुम्ही काय लिहा, टिप्स फॉर डेटा सायन्स, किंवा त्याचे आन्सर द्या, किंवा तुम्ही लिहू शकता टॉप 10 हिंट फॉर डेटा सायन्स, टॉप 10 फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, व्हॉट इज डेटा मॉडेलिंग, व्हॉट इज डेटा रँगलिंग, असं पण लिहू शकतात. व्हॉट इज एसईओ, टाइप्स ऑफ एसईओ, व्हॉट इज कॅनोनिकलायझेशन, व्हॉट इज अल्टॅग, रँकिंग फॅक्टर ऑफ एसईओ, व्हाय वी नीड टू फॉलो रँकिंग फॅक्टर, हाऊ मच टाइम वी नीड फॉर रँकिंग आवर वेबसाईट, असे क्वेश्चन आपल्याला काय करायचे त्याच्यामध्ये पुट करा. ठीक आहे, आता हे क्वेश्चन आन्सर साईड झाले. अजून कोणते असे भरपूर सारे येतात, म्हणजे असे मोर दॅन 5 लाख प्लस साईट्स आहेत त्याच्यावरती आपण रजिस्ट्रेशन करू शकतो का? आता तुम्ही बघा, मी माझी NMD ची वेबसाईट देतो. सगळ्यात सिंपल बॅकलिंक कसं जनरेट करायचं ते सांगू का मी? प्रत्येक वेबसाईट वरती एक प्लसचं बटन दिलं जातं. ते कशासाठी दिलं जातं ते लक्षात घ्या. आता मला काय करायचं, बॅकलिंक जनरेट करायचं. काय करायचं अनिकेत? बॅकलिंक जनरेट करायचे. माझ्याकडे आता ऑलरेडी कंटेंट लिहिलेलं का कंटेंट? प्रत्येक पेज साठी मला बॅकलिंक जनरेट करावं लागतं. मग सिंपल बॅकलिंक कसे जनरेट करायच्या? आपला जो आहे तो कंटेंट आहे ना, तोच फक्त लोकांना सबमिट हे करायचं. लोक डायरेक्ट क्लिक करून त्या वेबसाईटवरती, इथं प्लस साईन दिसतंय, ह्याच्यावरती क्लिक करायचं. आणि माझे आता बघा कुठे कुठे अकाउंट आहेत, फेसबुक, व्हॉट्सअप, टेलिग्राम, रेडिट. टेलिग्रामचा एक ग्रुप आहे 5 लाख लोकांचा, त्याच्यावरती मी जर डायरेक्ट लिंक शेअर केली. आता रेडिट आहे, रेडिट वरती मला काय करायचंय, फक्त लिंक रेडिट वरती जायचंय आणि हीच लिंक मला काय करायचंय मला फक्त वेबसाईट त्यांनी कॉपी डायरेक्ट ऍज इट तिथं मी पाठवलं. टम्बलर आहे, टम्बलर पण इमेज सबमिशन साईट आहे आणि क्वेश्चन आन्सर साईट्स आहे. ब्लॉग पण तुम्ही लिहू शकता. लॉग इन विथ कंटिन्यू विथ गुगल करतो. आणि जर तुमच्याकडे अकाउंट नसलं तर काय करायचं, तुम्ही साइन अप करा. ब्लॉग नेम टाकावं लागेल तो टम्बलर मध्ये. माझा अकाउंट क्रिएट नाही म्हणता येते. मग ते डेटा तुम्हाला जर क्रिएट करता येईल का सांगू मी क्रिएट करायला? ह्याच्यामध्ये काय कामाच्या गोष्टी नाहीत. हे क्रिएट करणं म्हणजे लय अवघड आहे का? डेट ऑफ बर्थ आणि ते टाकून कशा रिलेटेड ब्लॉग लिहायचा आहे, मग करा ते सिलेक्ट सगळं. अकाउंट क्रिएट झालं आपला तसे. ब्लॉगर पण आपण डिस्कवर करू शकतो. कोणाला फॉलो करायचं, कोणाला नाही फॉलो. इंस्टाग्राम सारखं आहे. लिहायचं आता ब्लॉग, फोटो ऍड करायचा तुम्हाला, टेक्स्ट लिहायचे, काय लिहायचे ते लिहा. किती सोपं आहे. काय लिहितो, डायरेक्ट पोस्टच करून टाक. टॅग टाकायचे का टाक, नसेल टाकायला तुम्हाला एक नॉर्मल, मी आता काय करतो हेच कॉपी पेस्ट करून टाकतो. हे एकच आपल्याकडे. वेबसाईट मध्ये ब्लॉग का येतात त्याचं रिझन काय माहिती का? बॅकलिंक जनरेट करा. इथून डायरेक्ट शेअर करून द्यायचं. डायरेक्ट कुठं गेले होते आपला रेडिट, कुठे इथे काय करायचं, टेक्स्ट मध्ये जायचं, कंट्रोल V करायचं, टायटल लिहायचं,
आता इथं काय करायचं तुम्हाला, जे टॅग द्यायचे, हायपरलिंक द्यायची, कोणाला दाखवायचंय, कसं दाखवायचंय, पोस्ट करायचंय, www. बस. आणि ह्याची लिंक कॉपी करून काय करायची, टम्बलर टीव्ही पण आहे बरं करायचं, जसं इंस्टाग्राम कसं होतं IGTV, तुम्ही टीव्ही म्हणजे ते फेसबुक वॉच कसं असतं तसं पण आहे. फोटो ऍड करायचा, फोटो अपलोड इमेज, इथं खाली लिंक देऊ शकता का तुम्ही, इथं बघा लिंकचं ऑप्शन दिले का, लिंक कॉपी करायचं वेबसाईट, म्हणजे इमेज सबमिशन साईट म्हणून पण वापर करू शकतो आणि हो, ही कॉपी करायची आणि कुठे सबमिट करायची, आपल्या शीटमध्ये. आता कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. पूर्ण, अनुराग. आता एक सगळ्यात शेवटचं काय, प्रेस रिलीज साईट. प्रेस रिलीज साईट टाका, म्हणजे जसं की इंडियन एक्सप्रेस, IBM लोकमत, हे प्रेस रिलीज साईट आहे का. नंतर दुसरं काय, PPT सबमिशन साईट. दुसरं काय करू शकता तुम्ही, PPT. आता हे माझं काम काय, फक्त तुम्हाला काय करायचंय, दाखवायचं. कोणती PPT सबमिशन साईट, share.com. ज्याचं पेज अथॉरिटी, डोमेन अथॉरिटी जास्त आहे असे PPT सबमिशन साईट वरती आपल्याला जायचं. कुठे, हा स्लाइड share.com, याला कॉपी करायचं, ज्याचं 96चा डोमेन अथॉरिटी, इथे एंटर झालं. कोणाला काय प्रॉब्लेम, ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, आधी साइन अप करावं लागेल. इथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर काय करायचं, साइन अप, म्हणजे ऑलरेडी माझं अकाउंट आहे का, दिसते नाही लॉग इन लॉग आउट, म्हणून मला काय आलं, लॉग इन केल्यानंतर अपलोडचं ऑप्शन. मग माझी PPT बनवलेली, कशाची, डिजिटल मार्केटिंगची. मग जी पण डिजिटल मार्केटिंगची PPT, आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडनं आहे म्हणून टाकलं, बिलिंग ऍक्टिव्हिटी, तर इथं काय करायचं, इथं ह्युमनच आहे का ते रोबोट विचारतंय, त्याला टायटल दिलं डिजिटल ते काय द्यायचे, टिप्स. आता मी नुसतं कॉपी पेस्ट करतो, त्या बुक बद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन, कॅटेगरी तुम्हाला काय सिलेक्ट करायची, टॅक्स काय करायचे, सहज मी तुम्हाला फक्त फॉर्मॅलिटी म्हणून दाखवतोय, आणि काय करायचं, पब्लिश करायचं. मिनिमम कॅरेक्टर टाइप आपलं लिमिट होतं ना, ह्याचं पण कॅरेक्टर आहे. झालं सबमिट, व्ह्यू. दिसतंय का, पण तिथं बॅकलिंक द्यायची बाकी, टॉप 5 डिजिटल मार्केटिंग असं दिसतं. आपण आता जर विचारलं पॉवर BI, काय विचारलं आपण, पॉवर BI PPT, लगेच आपल्याला काय पॉवर BI ची PPT येणार आहे.
आले का पॉवर बीआयचे? आपण डाउनलोड पण करतो. आले का? असेच लोक सर्च करतात. इथं आले. मग इथं आले. काय वाटलं तुम्हाला? बिझनेस इंटेलिजन्स टूल. काय दिले त्यांनी? बिझनेस इंटेलिजन्स कंबाईन बिझनेस अनालिटिक्स, डेटा व्हिज्युअलायझेशन, डेटा टूल्स अँड काय इन्फ्रास्ट्रक्चर्स, डेटा ड्रिव्हन डिसिजन, आयडेंटिफाय वेज टू इन्क्रीज प्रॉफिट, अनालाइज द कस्टमर बिहेवियर, कम्पेअर, नंतर कन्सेप्ट ऑफ सेल्फ पॉवर पे, नंतर डेटा व्हिज्युअलायझेशन, आणि ही त्यांनी टिप्स दिली. ही तुम्हाला आवडली, डाउनलोड करा. कंपोनंट ऑफ पॉवर बी, डेस्कटॉप पॉवर बी, सर्व्हिसेस पॉवर बी, मोबाईल ॲप, हे डाउनलोड करून तुम्ही अभ्यास पण करू शकता. कंपोनंट ऑफ पॉवर बी डॅशबोर्ड. कसा असतो डॅशबोर्ड? असा असतो. A Power BI dashboard is a single page. What is the report? Report is the collection of charts. What is big data? Benefits of Power: easy to use, eye-catching, attractive, cost-effective, interactive, visual dashboard, easily accessible. Data sharing. Who are using Power BI? असं ह्या पीपीटी येतात. मी जर डाउनलोड केला गेलो आता ही पीपीटी, तर मला ते आधी त्यांच्या वेबसाईटवरती घेऊन जाणार. म्हणजे त्यांना काय भेटणार? एक बॅकलिंक भेटणार. आपण एवढं सगळ्या दाखवाबुक्की का करतोय? वेबसाईटवरती ट्रॅफिक आणण्यासाठी. आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर त्यांची वेबसाईट मला चांगली आवडली नाही किंवा तिथं मला काय प्रॉब्लेम वाटला, तर आपण तिथून रिडायरेक्ट पण लगेच रिटर्न पण येऊ शकतो. तर सांगायचं एकच तात्पर्य की आपली वेबसाईट जर SEO शिकतोय आपण. SEO म्हणजे काय? It is the process of ranking our website, web pages, blogs on search engine result. ठीक है? It is the process of ranking our website, web pages, blogs on search engine result. कुठे लोक जॉईन झाले? हीच आहे का लिंक? मग एवढं वेळ का लागतो तुझ्या? ठीक आहे, सगळ्यांना समजलं? SEO म्हणजे काय? आपल्या वेबसाईटवरती लोकांना घेऊन ये आणि आपल्या वेबसाईटचा कंटेंट जास्तीत जास्त वेळ त्यांना दाखवा. किती लोक तुमच्या वेबसाईटवरती येतात आणि किती टाइम स्पेंड करतात त्याच्यावरती डिपेंडेंट असेल की रँकिंग होणार का नाही. बस ट्रॅफिक आणण्यासाठी तुम्ही ऍक्टिव्हिटीज करा. बाकीच्या गोष्टी उद्या पाहू. आता ऑलमोस्ट मी सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. काय सांगितले? म्हणजे तुम्हाला सांगितलं की हाऊ टू क्रिएट बॅकलिंक using various social media, email submission sites and